आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विटा शहर स्वच्छतेत देशात 1 नंबरवर आले होते. विट्यातील कचरा सांगली रोडवरील कचरा डेपोत रोज नेला जात होता व आजही नेला जात आहे. एकेकाळी ज्या कचरा डेपोत राज्यातील अनेक नगरपालिकांची कार्यशाळा भरली होती, त्याच कचरा डेपोचे बकाल स्वरूप समोर आले आहे. काल रात्री या कचरा डेपोतून उसाचा फड पेटवल्यासारख्या ज्वाला निघत होत्या. सकाळी त्याची खात्री केली असता विटा शहरातून गोळा केलेला कचरा चक्क जाळल्याचे निष्पन्न झाले आहे. ठेकेदाराने कचरा डेपोतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याचे विलगीकरण करून त्यापासून ओल्या कचऱ्याचे खत निर्मिती व प्लास्टिकपासून अनेक वस्तू बनवल्या जात होत्या. पण सध्या तो प्लास्टिकचा कचरा रात्री जाळून टाकून परिसरात प्रदूषण निर्माण करण्यात येत असल्याचे सिद्ध झाले आहे. मुख्याधिकारी यांनी या ठेकेदाराला का पाठीशी घातली आहे याच्या उलटसुलट चर्चा होत आहेत. कचरा डेपोतील कचरा जाळणे योग्य आहे का याचे स्पष्टीकरण माननीय मुख्याधिकाऱ्यांनी दिले पाहिजे, अशा चर्चाही होत आहेत. रात्रभर धडाधडा पेटणाऱ्या या कचरा डेपोतील कचऱ्याने प्रचंड धूर होत आहे, पण अंधाऱ्या रात्री याकडे कुणाचेच लक्ष नाही. प्लॅस्टिक जाळण्यामुळे प्रचंड प्रदूषण होत असून ते आरोग्यास फार घातक आहे. पण या सर्वांकडे आणि मुख्याधिकारी यांनाही वाटाण्याच्या अक्षता दाखवून या ठेकेदाराने मनमानीपणे कचरा डेपोतील कचरा रात्री जाळण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. या गंभीर प्रकारावर मुख्याधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.